चांगला चेंडू होता यावेळेला बॅटर बंद निघून जातो चेंडू धाव चेंडूची समाप्ती होते. आवाज करायला लाव ना थोडा. निलेश पाटील गोलंदाजी मार्कर प्रथम उर्दकडे मारत होतो म्हणजे थोडंसं वॉल्यूम द्या. निलेश बाग पुढे गेला कट केला यावेळेला गणेश आहे तिथे थोडसा गती कमी केली. पिच मिळाला आणि पाठवून दिले त्याला वाईड डिश लॉंग ऑन सीमा. धावसंख्या वेगाने वाढते 8 धावा. हॅलो हॅलो निलेश गोलंदाजी मार्क स्ट्रायकला साईला आपण पाहू शकता. पुणे बॅकवर्ड जाऊन कट करत होता यावेळेला. चेंडू जातो याला पॉइंट क्षेत्रामध्ये. गणेश येतोय चेंडूला उचलतोय शॉर्ट पॉइंट मध्ये. हॅलो हॅलो 11 धावा धावफलकाती लागल्यात. विजय मोकाशी खूप चांगले डीजे ऑपरेटर आहेत. शराय गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक पहिलं संघाचं दुसरं षटक घेऊन येतोय कोळेगाव एंड कडून. स्ट्रायकला साईला आपण पाहू शकता. साईने पहिल्या सामन्यात या आधीच्या सामन्यामध्ये 0 वाजा पण आता चांगली बॅटिंग करतो. एक षटकार देखील त्याच्या बॅटमधून आलाय. संदेश सूचित करण्याचा प्रयत्न केला यावेळेला. निलेशचं लक्ष नव्हतं. इथे विकेट मिळाला असता जितूचं सांघिक गेजच्या माध्यमातून सूचित करण्याचा प्रयत्न केला. एक धाव इथे कंप्लीट केली जात बॅटकडे. हॅलो हॅलो धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता. विजय थोडासा वॉल्यूम द्या. हॅलो 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 थोडंसं अजून द्या. लॉफ केला यावेळेला. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक नाही येत. वाईडिश लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक येतो वेगाने. चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालंय. 2 धावा मिळत आहेत. संदेश गोलंदाजी मार्कर स्वीप केला यावेळेला. चेंडू वेगाने चालला बॅकवर्ड स्कोअर लागला. एकच धाव. स्वीप केला यावेळेला. चेंडू चालला यावेळेला स्क्वेअर लेग सीमारेषा पार. 55 षटक 4 धावा चौकार. हॅलो 19 धावा धावफलकाती लागल्यात. चला चिकनगर संघाचे कोणी खेळाडू प्रतिनिधी आला असेल तर पण आल्याची नोंद करा.
संदेश राईट अप ओर तिकडे मार्ग स्ट्राईकला साई लॉफ केला यावेळेला स्टँड अँड डिलिव्हरच्या माध्यम पाठवून दिलाय वाईड इस लॉंग ऑन सीमारच्या पार षटकार पंच वाईटची खूण करतायत सव्वीस धावा हो यॉर्कलाईनचा चेंडू खोदून काढलाय मिड विकेटला चेंडू चाललाय साईला माहिती आहे साईक आपल्याकडे ठेवायची तर इथून आपल्याला एकच धाव घेणं फार गरजेचं आहे धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता 27 धावा 13.1च्या सरसरी धावा कोटल्या आहेत 27 धावा धावफलकातील लागल्या आहेत संदेश आणि रमेश काहीतरी बातचीत करतायत मैदानावर विजय मुकाचे पाण्याची जरा व्यवस्था करा विजय आलेत गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक पहिलं संघाचं तिसरं ढेकून येतं तर साई पायचा इथून कशा प्रकारे बॅटिंग करतो 12 चेंडूमध्ये 27 आले आहेत आत्ता 12 चेंडूमध्ये किती येतात पायचे क्षेत्रक्षण थोडंसं विखुरलेलं बघायला मिळतं आहे एक क्षेत्रक्षण फाईंग लेग स्कोअर लेग एक क्षेत्रक्षण मिड विकेटला एक लॉंग ऑन आपण वाईडिश लॉंग ऑनला पाहू शकता लॉंग ऑन खाली आहे एक लॉंग ऑफला एक्स्ट्रा कव्हर विजय शॉर्ट प्लेनचा चेंडू ऑन साईडला वेगाने चाललाय बॅकवर्ड स्कोअर लेगला क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये चिकनगर संघ जर कोणी खेळाडू प्रतिनिधी आला असेल तर आल्याची नोंद करा कारण त्याला आम्ही कालच टायमिंग दिलं होतं 3:30-4चा तुम्हाला मैदानात येणं फार गरजेचं 3:45 झाले आहेत विजय गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर द कडनं मारा करतो स्ट्राईकला जितू लॉक केलाय टायमिंग चांगलं होतं टक्का आवाज आलाय पाठवून दिले वाईडिश लॉंग ऑन सीमारच्या पार षटकार धावसंख्या 34 विजय पुण्याचा गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर द कडनं मारा करतो स्ट्राईकला जितूला आपण पाहू शकता हा चेंडू ऑन द टॉस स्क्वेअर कट केले बॅटर बाद देतो या बेला थोडासा शरीराच्या दिशेने पडल्यानंतर चेंडू वेगाने आला नवीन बॅटर आपण पाहू शकता नितीन पाटील येतोय नितीन येतोय जितो यांचे बंधुराज
7 चेंडूमध्ये 12 धावा कुठल्या आहेत. आज चेंडू 21 धावांची खेळ करतो साई. जय आपला चांगला आहे. विजय गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईकला नितीन. पुन्हा एकदा ऑन साईडला पूल केला. चेंडू चालला यावेळेला डीप स्कोअर लागला. संदेश आहे तिथे. चांगली फेकी येते. एकच धाव. संख्या धाव फलकाते आपण पाहू शकता यावेळेला 35. तिसरं षटक प्रगती पथावर आहे. चांगला चेंडू पडल्यानंतर बाहेर काढला लेग ब्रेकच्या माध्यमातून. खूप चांगला चेंडू तास केला होता थोडासा आणि इथून डॉट चेंडूची समाप्ती होती. 35 धावा. अंतिम चेंडू. विजय गोलंदाजी मार्कवर. लॉक केलाय. झेलची शक्यता आहे. संदेश आहे. चूक होणार नाही. बिग विकेट. थोडासा ओव्हर पिच टाकला होता चेंडू पण थोडासा फ्लाय आपण तर संत गतीने चेंडू टाकला. साईला स्कोर आपण आता वाढवायचा होता त्यामुळे मोठा फटका मारायला गेला आणि मिड विकेटला संदेशने खूप चांगला झेल गेला. बॅटर बाद. नवीन फलंदाज येतो यावेळेला आपण पाहू शकता सचिन उर्फ पिंटू. पप्पू आहे. सचिन उर्फ पप्पू. संदेशला 16 आले. या षटकात विजयने खूप चांगला कमबॅक केला. 8 धावा दिल्या आणि महत्वाचा विकेट मिळवलाय. 3 ओव्हर 35. 11 आपण वेट तर 90ची सरासरी आहे. सचिन म्हात्रे आणि पप्पू. गोलंदाजी मार्कवर संजय येतोय. संजय कापसे. संजय गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईकला आपण पाहू शकता नितीन पाटील. छडपल्यांचा चेंडू बागपट जाऊन कट केला. यावेळेला एक धाव इथे कंप्लीट केली जाते सचिनच्या माध्यमातून. सचिन आणि नितीनच्या या जोडीच्या माध्यमातून. 10-36. संजय. झेलची शक्यता आहे. निलेश कापसे सांगितलं माझा झेल आहे मी घेणार आहे. बॅटर बाद. नितीनला मात्र स्ट्राईक मिळत नाही. आता बहिराम येतो आता. बहिरामाला स्ट्राईक केला. डावखुरे आक्रमक बॅटर. आता बहिरामला इथून धावा वाढवाव्या लागणार आहेत. 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पहिल्या चेंडूतील 1 धाव नंतर विकेट.
संजयने एंड बदललाय. विकेट मिळते का पाहायचंय का. बळीराम आक्रमक बॅटिंग करतोय. पंच वाईडची खूण करताय. तेव्हा भर धावसंख्या धावफल करते पण पाहू शकता. सदतीस धावा बळीराम आलाय. बळीराम पाटील. ओ चांगला चेंडू. सरळ चेंडू निघून गेलाय. ऑन साइडला स्क्वेअर ऑफ द विकेटच्या माध्यमातून खेळत होता. डॉट चेंडूची समाप्ती. हॅलो हॅलो. संजय स्वीप करायच्या तर पायचीतचा अपील होतो. यावेळेला एक धाव इथे कंप्लीट केली जाते. एकच धाव लेग बायच्या स्वरूपात. धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता. यावेळेला 38 चेंडू बाकी फक्त आणि फक्त आता 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. पहिल्या 2 षटकात धावा खूप होत्या. पहिले 11-27 धावा होत्या. पण त्यानंतर साईचा विकेट गेला 30 षटकात. तिथून मात्र आपण आता कमबॅक झालंय. नितीन या 2 चेंडूमध्ये आता काय करतो पाहिजे. संजयने आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली. नियंत्रण गोलंदाजी, अचूकता, भेदकता, विविधता बघायला मिळाली. टप्प्यावरती त्यांनी जास्त चांगला भर दिलेला आहे. अचूकतेवर भर दिलेला आहे संजय कापसे. लिडिंग एज झेलची शक्यता आहे. निलेशने सांगितलंय माझा झेल आहे, मी घेणार आहे. आणि एक चोप्पा झेल. बॅटर बाद. आता नवीन बॅटरला स्ट्राईक असणार आहे. अंतिम चेंडू खेळण्यासाठी कोण येतो पाहायचं आता. अनिल येतोय. सदोतीस 38 धावा आहेत. एक वाईट टाकलाय. 1 to go. नितीन जरा बॉल घ्या. नितीन हा बघा समोर तुमच्या समोर बघा. जे लहान मुलं खेळतात त्यांना विनंती प्लीज जरा सामना सुरू आहे सेमीफायनलचा. त्यामुळे थोडंसं तुम्ही सराव थांबवा. अंतिम चेंडू. अनिल पाटील काय करतो पाहिजे आता. संजय कापसेने काय गोलंदाजी केली या षटकामध्ये. 2 षटकात 27 धावा होत्या. चेंडू ड्राईव्ह केला. यावेळेला कबाच्या डोक्यावरनं उडवलाय. फटका खूप चांगला आहे. वेगाने चेंडू चालला डीप कव्हर रिजन मध्ये. बॅटर बाद. धावसंख्या धाव फलकात आपण पाहू शकता 40 आणि 41 धावांचं लक्ष आहे. इथून पाहायचं आता कोणता संघ. चिकनगर आपण तर मंगेशी लोन चिकनगर 40+ संघ आपण माफ करा वाडेकर 40+ संघ आपण तर मेगा फायनलमध्ये पोहोचतोय की आपण तर देसाई संघ त्यांना रोखतो जाण्यासाठी जावे. दुसरा डे आमचे साथी समालोचक नितीन गार यांच्याकडे धन्यवाद. आता आला आवाज. जर्मन क्रिकेट मंडळ नेजे 40+ आयोजित नेजे बी आयोजित ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. नेजे चषक 2024. चला आई गाव तुम्ही रुद्र 11 चिकनकर आपण रिपोर्टिंग करा लवकरात लवकर. फायनलमध्ये पोहोचण्यासाठी मंगेशी 11ला 41 धावा करायच्या. धावा 2 षटकात असो कल्पेश आम्हाला सांगताय 27 होत्या. मात्र जे विजय भोईरचं 3रं षटक होतं त्याला 1 षटकार लागून सुद्धा विजय भोईरने 8च धावा दिल्या.
साईचा विकेट सुद्धा त्यांनी घेतला. त्यानंतर शेवटच्या षटकात संजय कापसेने फक्त 5 धावा दिल्यात, त्यालाही 2 विकेट मिळाल्या. त्यामुळे चांगली गोलंदाजी केली संजय कापसेने. त्यामुळे 2 षटकात फक्त 13 धावा बनवल्या देसाई संघाने. हेच तर क्रिकेट आहे. 2 षटकात 27, 2 षटकात 13 आणि आता 41चं टार्गेट आहे. इथून विकेट घ्यावे लागतील. सलामी जोडी आपण पाहतोय. निलेश कापसे आणि विजयला पाहत आहेत. विजय भोईर. हॅलो हॅलो चेक हॅलो. चं टार्गेट आहे. हॅलो 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 चेक हॅलो. विजय धावांचं लक्ष या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळते. आई गावदेवी चिकनगर संघ आपण लवकरात लवकर रिपोर्टिंग करा. आई गावदेवी रुद्र 11 चिकनगर. साई मात्रे येत आहेत. पहिलं षटक घेऊन सेकंडला विजय, नो सेकंडला निलेश कापसे. पहिल्या चेंडूवरती विकेट मिळाली विजय भोईरची. जबरदस्त झेल टिपलाय तिथे धनेश पाटीलने. विजय 0 वरती बाद. हॅलो हॅलो. बारक्या पाटील बघा पहिल्या चेंडूवरती विकेट मिळाली आणि महत्वाची विकेट मिळाली साईला. कारण विजय भोईर एक चांगले फलंदाज होते. मग धनेशने एक चांगला झेल टिपलाय. विजय मोकाशी थोडंसं व्हॉल्यूम द्या. हॅलो हॅलो. हॅलो हॅलो. साईला विकेट मिळाली. साई राईट अप द विकेट. इथे फक्त दिशा दिली आहे. तीन धावा मिळाल्यात आणि खातं उघडलं होतं मंगेश वाडेकरचं. हॅलो हॅलो चेक हॅलो हॅलो. चौकार आहे. निलेश कापसेच्या बॅटमधून चौकार आलाय. धावसंख्या 7. हॅलो चेक हॅलो 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 चेक. 7 धावा आल्यात. पहिल्या चेंडूवरती विकेट, दुसऱ्या चेंडूवरती 3 धावा, तिसऱ्या चेंडूवरती चौकार. निलेश कापसे आणि गणेश पाटील एक चांगली पार्टनरशिप करावी लागेल या मॅच मध्ये. विनिंग पार्टनरशिप. 41 धावा चेस करायचे आहेत. साई राईटम राऊंड द विकेट. ऑप्शनच्या बाहेर होता. पंचाने वाईट घोषित केलाय. धावसंख्या 8. 41 चेस करायचे आहेत. प्रति षटकामागे 10.1च्या सरासरी धावा करायचे आहेत. 10.25 बाळू पाटील या मॅच मध्ये करायचे धावा. कारण की या अगोदर शेड्यूलच्या स्पर्धेत सेमीफायनल मध्ये पराभूत झाला होता तो मंगेश वाडेकर. आज फायनल मध्ये पोहोचण्याची नामी संधी आहे. योग्य कॉल आहे, योग्य कॉल आहे. कदाचित रनआउट झाले असते. निलेश डॉट बॉल.
गोलंदाजी मार्कवर सज्ज झाले पुन्हा एकदा. साई मात्रे राईट आर्म राऊंड द विकेट. आई चेंडू व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नाहीये. बैराम तिथे चांगली थ्रो फेकी. एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. धावा खर्च केले साईने. 5 बॉल फेकलेत. 9 धावा खर्च केलेत. 41चं टार्गेट या मॅच मध्ये. कंपल्सरी चेसिंग. साई इथे थर्डमॅनला चेंडू बीट करून सीमारेषेच्या बाहेर जाईल. गणेश पाटीलच्या बॅटमधून आलाय चौकार आणि 13 धावा खर्च केल्या आहेत. तर 28 अजूनही करायचे त्या मॅच मध्ये. 18 चेंडू मध्ये पहिल्या षटकात 13 आल्यात. अठरा चेंडू मध्ये 28 अजूनही करायचे आहेत मंगेश इलेव्हन वाडेकरला. पहिल्या षटकात 13 आल्यात. चला फिल्डिंग लावायची देसाई संघ लवकर. थर्डमॅनला श्याम भोईर होते ते बीट झाले. आता नितीन पाटील येतात दुसरं षटक घेऊन. वाडेकर संघ म्हटल्यानंतर थर्डमॅन फायनलिंगला जास्त धावा बनवतात. 18 चेंडू मध्ये 28 करायचे अजूनही. थर्डमॅनला श्याम भोईर होते. प्रयत्न केले होते श्याम भोईरने मात्र चौकार मिळाला. अठरा चेंडू मध्ये 28 करायचे आहेत. तेरा धावा आलेत. 41चं टार्गेट आहे. 40 झालेत देसाईचे. 41 टू विने. 18-28 निलेश. पाच धावा मागच्या षटकात. शेवटच्या षटकात 5 आले होत्या. तिसऱ्या रनला रनआउट झाले होते अनिल. 18 चेंडू 28. उदय भंडारी यांचे आगमन झाले. माय माऊली स्पोर्टचे ऑनर. तर या आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. डॉट बॉल. माय माऊली स्पोर्ट कोळेगाव आणि त्या शॉपचे ओनर बघा आपण पाहतोय उदय भंडारी यांचं आगमन झाले. उदय भंडारी या स्वागत आहे आपलं. त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. नक्कीच या शॉपमध्ये जरूर भेट द्या. बॅट्स ट्रॉफीज खूप सुंदर सुंदर तुम्हाला मिळतात. कोळेगाव आपण पाहिलं इथेच. इथूनच काही 5 मिनिटाच्या अंतरावर क्रिकेटचं स्पोर्टचं दुकान आहे. माय माऊली स्पोर्ट. आणि त्या स्पोर्टचे ऑनर बघा उदय भंडारी यांचं आगमन झालं. त्यांचं हार्दिक स्वागत. सेमीफायनलची मॅच खेळत आहेत. आणि बघा आई गावदेवी रुद्र इलेव्हन चिकनकर संघ इथे दाखल झाला. हरेश केने स्वागत आहे आपलं. त्यांना टायमिंग जो दिलाय त्या वेळेवर उपस्थित राहणं गरजेचं आहे. 12 चेंडू 12. साईने चांगली गोलंदाजी केली होती पहिल्या षटकात. तेरा धाबा दिल्या होत्या पॉवर प्ले मध्ये. थोडस टेक्निकल इश्यू होतं वायफायचं. त्यामुळे आता सुरू झाली पुन्हा लाईव्ह. इथे फटका चांगला गणेशच्या बॅट मधनं. गणेश अजूनही पोहोचले नाहीयेत की चौकार गेलाय की काय असं वाटलं गणेशला. कदाचित वाटलं असेल. निलेश सांगतायत ना गेला नाहीये चौकार. हरेश केने येत आहेत बघा. हरेश केने टेनिस क्रिकेट 40+ बकासूर. नेहमी चेहऱ्यावरती आनंद असते खेळाडूचा. हे आम्हाला खूप आवडतं. हार हो जीत हो आणि ते पाहिजे तुमच्याकडे. नाही आता मिळणार नाहीये 2. मगाशी मिळालेत मात्र आता मिळणार नाहीये. 9 धावा अजूनही करायच्या त्या मॅच मध्ये मंगेश इलेव्हन वाडेकरला. 10 चेंडू शिल्लक आहेत. 10 चेंडू 9 धावा. समीकरण सोपं झालंय मंगेश इलेव्हन वाडेकरला. देसाई सारखा बलाढ्य संघ त्यांच्या समोर होता मात्र धावा बनवल्या नाही 2 षटकामध्ये. हा चांगला चेंडू होता. निलेश कापसेला इथे बीट केलंय. 9 चेंडू 9 धावा.
देसाई संघ 3 स्पर्धा या संघाने जिंकल्या, त्यामुळे सहजा मॅच तेही सोडणार नाहीयेत. 21 वरती बॅटिंग करतात निलेश. इथे बॅटची कडा, मॅच ऑन, मॅच संपली नाहीये. 8 चेंडू 9 धावा अजूनही करायचे आहेत. चला बॅट्समन पाठवायचे. आठ चेंडू आणि 9 धावांची गरज आहे. आठ चेंडू 9 धावा या मॅच मध्ये करायचे. ऑलरेडी आई गावदेवी, रुद्र 11, चिकनगर संघ, कल्याणचा संघ फायनल मध्ये, दुसरा कल्याणचा संघ फायनल मध्ये येईल का वाडेकर, त्यासाठी 8 बॉल मध्ये 9 करायचे आहेत. आठ चेंडू 9 धावांची गरज. इथून येणारे चेंडू कल्पेश दिलीपने 2 चेंडू डॉट टाकले तर या मॅच मध्ये चुरस निर्माण होईल. संदेश दळवी आले संदेश. 8 चेंडू मध्ये 9 करायचे आहेत. कंपल्सरी चेसिंग. 8 चेंडू 9 धावा. दिलीप गोलंदाजी मार्कवर. नाही, ऑप्शनच्या भरपूर बाहेर आहे. लेग बाईज दिलीपला माहिती आहे ना, ऑप्शनच्या भरपूर बाहेर आहे, त्यामुळे त्यांनी अपील केलं नाहीये. चेंडू शिल्लक आहे. 7 धावा करायच्या आहेत. 8 12 बॉल 12ची गरज होती. आता 7 चेंडू मध्ये 8 करायच्या. नितीनने ज्या 16 धावा दिल्या ना, कारण नितीन ही या टीमचा एक मुख्य गोलंदाज आहे. बघा, आई गावदेवी, रुद्र 11, चिकनगर संघ इथे दाखल झालाय. हार्दिक स्वागत. पिंट्या भोईर आपण आला असेल तर या, आपले हार्दिक स्वागत. 7 चेंडू मध्ये 8 करायचे आहेत. गणेशला आता शेवटपर्यंत थांबावं लागेल या मॅच मध्ये. अशा मॅचेस गणेशने भरपूर टर्न केल्यात. एकच धाव मिळाली आणि चांगली गोलंदाजी केली. गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या झाल्या पाहिजे दिलीप पाटील साठी. 12 बॉल मध्ये 12 करायचे होते, आता 6 बॉल मध्ये 7 करायचे आहेत. कंपल्सरी चेसिंग या मॅच मध्ये अजूनही जिवंत ठेवलंय दिलीप पाटीलने. आता गणेश जोपर्यंत मैदानात नाही, गणेशचा खेळ काय तर आम्ही भरपूर वर्ष पाहिलेला आहे. सिंगल डबल गणेशचा खेळ आहे. वेळ आल्यानंतर चौकार षटकारी ते मारतात. 7 चेंडू 7 धावा करायचे आहेत. सेमीफायनलची मॅच. काल आई गावदेवी, रुद्र 11, चिकनगर संघ फायनल मध्ये पोहोचलाय. हरेश केडे सुद्धा आलेले आहेत. सर्व संपूर्ण टीम त्यांचं इथे, संपूर्ण टीमचं आम्ही स्वागत करतोय. कारण हरेशने सांगितलं ट्रॉफी मिळणं गरजेचं आहे, कारण संघ बऱ्याच वेळा बॅकफुटर होता. मागच्याही वर्षी फारसा चांगला खेळ झाला नाहीये चिकनगरचा, तर या वर्षी सुरुवात चांगली करायची. आणि असं म्हटलं होतं ना बाळू पाटील, सुरुवात चांगली झाली की शेवट चांगलं होतं. तर येणाऱ्या काळामध्ये भरपूर स्पर्धा आहेत. या स्पर्धेमध्ये आपण नाश्ता आणि चायची व्यवस्था राज पाटील काटे यांच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे. 6 चेंडू मध्ये 7 करायचे आहेत. कंपल्सरी चेसिंग. गोलंदाज कोण आहेत? बळीराम. सहा चेंडू 7 धावा. कंपल्सरी चेसिंग. येणारे 6 चेंडू 7 धावा. गणेश पाहत आहेत एक्झॅक्टली फिल्डिंग कशा प्रकारे सजवली आहे. गणेशला चांगलं ठाऊक आहे, या क्रीडांगणामध्ये तुम्ही जर सीमारेषेवर चेंडू पाठवला तर 2 धावा कशाही धावून होतील. फक्त संदेशला रनिंग बिटवीन विकेट संदेशला चांगली ठेवावी लागेल. बाळू पाटील बघा, गरम मॅच आणि गरम चाय ते आता पित आहेत. 6 चेंडू 7 धावा. जबरदस्त मॅच बाळू. 12-12चं इक्वेशन होतं आणि आता 7-7चं इक्वेशन आहे. बॅकफुटला गेले, जागा बनवली. किसन मात्र तिथे चूक होणार नाहीये. गणेशला माघारी परतावं लागेल. मॅच ऑन. 5 चेंडू आणि 7 धावा. कंपल्सरी चेसिंग. मॅच सोडली नाहीये जय वागेश्वर देसाईने. आणि आता स्वप्नील भोईर आलेत बॅटिंग करण्यासाठी. 5 चेंडू 7 धावा. गणेशने चूक केली. हा फटका बाळू पडेल. गणेश जर जोरात खेळले असते कदाचित चौकार गेला असता. मात्र जर तरला क्रिकेटमध्ये महत्व नाहीये. जिथे क्षेत्ररक्षक लावलं तर कॅचिंग प्रॅक्टिस दिली गणेशने. 5 चेंडू 7 धावा. आपल्या टीव्ही स्क्रीनवर तुम्हाला पाहायला मिळते.
आगरी भाषेत घार असं म्हटलं होतं. 5 चेंडू 7 धावांची गरज आहे. नीरजला असं वाटलं होतं आमच्या कॅमेरामॅनला ही मॅच लवकरच संपेल, मात्र आता कदाचित ही मॅच शेवटच्या बॉलपर्यंत जाईल, कारण देसाई संघ त्यामुळे सहजा हार मानणार नाहीये. स्वप्नील भोईर आलेत. अनेक वर्ष जय जलेश्वर वाडेकरसाठी ते खेळलेत. हाही चांगला चेंडू आहे. बळीरामने कमबॅक केलाय बाळू पाटील या मॅच मध्ये. आता 4 चेंडू 7 धावा. बळीराम हिरो ठरेल का या मॅच मध्ये? 7 धावांचं तो संरक्षण करेल का? अनेक प्रश्न आता निर्माण झालेत, कारण संदेश फक्त 9 सेकंडला बघतायत की चेंडू कसे डॉट जात आहेत. संदेशकडे क्षमता आहे बाळू. संदेशला स्ट्राईक मिळणं गरजेचं आहे. मात्र एसटीच्या हातात जर चेंडू डॉट गेला तर रन मिळणार नाहीये. 4-7. 2 धावा झाल्या असत्या बाळू इथे. साईने सांगितलं 2 घेणार नाहीये. 3 चेंडू 6. 3 चेंडू 6 धावा. 12 चेंडू मध्ये 12ची गरज होती वाडेकरला. आता 3 मध्ये 6 करायचे आहेत. दिलीप पाटील यांच्या चेहऱ्यावरती बाळू थोडासा आनंद दिसतोय, मात्र बघायचंय. स्ट्राईक संदेश दळवीकडे नाही, ही जमेची बाजू आहे मंगेश इलेवन वाडेकरसाठी. हा असा खेळाडू आहे, सिंगल डबल तो घेऊ शकतो. इथे मात्र सॉफ्टहँडचा वापर केलाय. 2 धावा इथे मिळालेत. आता 2 चेंडू 4 धावा. कंपल्सरी चेसिंग आहे, लक्षात घ्या. 2 चेंडू 4 धावा. 2 बॉल 4. बहुकाल 1 बॉल 4 रमेश पाटीलने चौकार मारला होता संदपच्या. आता 2 बॉल मध्ये 4 करायचे आहेत. काय मॅच रंगली बघा. मॅच सोडायला तयार नाहीये बाळू पाटील. जय बागेश्वर देसाई संघ. 2 चेंडू 4 धावा. कंपल्सरी चेसिंग. इथे सॉफ्टहँडचा वापर केलाय. साई मात्र मिड विकेट वरनं वेगाने आलेत. थ्रो फेकी चांगली आहे, मात्र 2 धावा धावून घेतल्यात बघा. आणि आता मॅच मी मगाशी उल्लेख केला होता की शेवटच्या बॉलवरती मॅच झाली. 1 चेंडू आणि 2 धावांची गरज. गरमागरम मॅच तुम्हाला पाहायला मिळते. सेमीफायनलची मॅच कशी असावी हे पाहायला मिळते. एका बाजूला देसाई, दुसऱ्या बाजूला वाडेकर. पाण्याची मागणी करण्यात आलेली बाळू. आता बघायचं पाणी पिल्यानंतर पाणी कोण कोणाला पाजेल. एका बाजूला आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये गरम चाय, एका बाजूला गरम मॅच. 1 बॉल 2 ना. अशा मॅचेस होतात ना हरेश, त्यावेळी समालोचन करायलाही मजा येते. एकतर्फी ज्यावेळी मॅचेस होतात ना फारसं प्रेक्षकांनाही मजा येत नाहीये. निलेश कापसे गेलेत बघा मैदानात. 1 बॉल 2. मी मगाशी उल्लेख केला, संदेश दळवीला स्ट्राईक आल्याने तो सिंगल डबल घेईल. एक चेंडू 2 धावा. जबरदस्त रंगतदार मॅच. एका बाजूला वाडेकर, दुसऱ्या बाजूला देसाई. एक ठाणे महानगरपालिकेमधला संघ, दुसऱ्या बाजूला कल्याणचा संघ आहे. एक संघ कल्याणचा ऑलरेडी फायनल मध्ये आहे. गावदेवीचा आशीर्वाद घेऊन रुद्र 11. चिकनगर 40+ संघ फायनल मध्ये. दुसरा संघ कोणता असेल? निलेश कापसे बाद झाल्यानंतर किती अवघड झाली मॅच. प्रत्येक वेळी निलेश कापसे मॅच जिंकून देणार नाही, विजय भोईर देणार नाहीयेत. 1 बॉल 2 रन. विजय या मॅच मध्ये 0 वरती बाद झालेत. आता निलेश कापसेने 21 रन्स या मॅच मध्ये केलेले आहेत. त्या महत्वाच्या नाही आहेत. विक्रम भोईर येत आहेत. आई गावदेवी रुद्र 11 चिकनगरचे कॅप्टन. फायनल मध्ये कोण पोहोचेल, देसाई की वाडेकर, याचं उत्तर तुम्हाला मिळेल. शेवटच्या बॉलसाठी टाळ्याने स्वागत करूया. 1 चेंडू आणि 2 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग आहे, लक्षात घ्या स्वप्नील. 2 धावा तुला कंपल्सरी करायच्या आहेत. एकाने काम चालणार नाहीये. बळीराम आणि काय घडलंय बघा. श्याम भोईरने चेंडू अडवलाय आणि फायनल मध्ये दाखल झाला तो देसाई संघ. बघा बारक्या पाटील थोडेसे नाराज होते बाळू. क्या बात आहे. 4थ्यांदा देसाई संघ बाळू पाटील फायनल मध्ये पोहोचले. अभिनंदन करूया आपण गुरुशेठ म्हात्रे, अभिनंदन करूया हनुमान पाटील यांचंही. बाळू काय फिल्डिंग केली श्याम भोईरने बघा ना. चौकारच गेला असता. हार्ड लक वाडेकर, हार्ड लक. मात्र खरंच फटका खराब नव्हता संदेशचा, मात्र फिल्डिंग काय केली श्यामने. जबरदस्त जबरदस्त. अशा मॅचेस हरेश मजा येते मॅच मध्ये.
हरकत नाहीये. दुसऱ्यांदा सेमीफायनल मध्ये वाडेकर संघ पराभूत झाला बाळू यावर्षी. मात्र चौथ्यांदा फायनल मध्ये गेला देसाई संघ, हे विसरून चालणार नाहीये. चौथी फायनल मॅच खेळ. दिलीप पाटील फिल्डिंग तरी कशी लावली. फायनलला शांभोईला हरलं. आधी शांभोई थर्ड मॅनला होते. क्या बात आहे. म्हणजे बारक्या पाटील नेहमी त्यांना कानमंत्र देतात मला वाटतं. आणि मॅन ऑफ द मॅच ज्याने 12 चेंडू 12 गरजची असताना फक्त 5 धावा दिल्या तो ज्युनियर दिलीप पाटील ठरला मॅचचा मॅन ऑफ द मॅच. दिलीप या मॅन ऑफ द मॅच. काय मॅच रंगली भाऊ. एक बॉल 2 ची गरज होती. संदेश फारसा मोठा फटका खेळले नाहीयेत. नाही सिनियर दिलीप पाटीलने बाळू थर्डमॅन वरनं शांभोईला फाईन लेगला आणलं. काय रणनीती होती. नेमका त्यांच्या हातात चेंडू गेलाय. उदय भंडारी माय माऊली स्पोर्टचे ऑनर यांच्या शुभास्ते मॅन ऑफ द मॅच देणार आपण दिलीपला. माय माऊली स्पोर्टचे नाही चहा मिळेल ना बारक्याचा. आता काही सर्व मिळेल तुम्हाला. नाही बाळू पाटील एक बॉल 2 ची गरज होती. मॅच थांबवली तिथे. बऱ्याच वेळा आम्ही पाहिलंय दिलीप पाटील मॅच जेव्हा थांबते ना तेव्हा काहीतरी वेगळं घडतं बाळू. चला माय माऊली स्पोर्टचे उदय भंडारी यांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच देणार आहोत. दिलीप पाटील ज्याने 12 चेंडूमध्ये 12 ची गरज असताना बघा अभिनंदन करूया. हनुमान पाटील आपलंही अभिनंदन. आज जरी संघामध्ये नाही आहेत. गुरुशेठ म्हात्रे असतील, आमचे धनाजी असतील,